श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्रोते हो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्रवणामृत चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण श्रीमद दासबोध या ग्रंथामधील दशक 6वा यामधील समास 4 ब्रह्मनिरूपण याविषयीचे निरूपण श्रवण केले आहे. या व्हिडिओमध्ये आपण दशक 6 यामधील समास 5वा माया ब्रह्मनिरूपण याविषयीचे विवेचन श्रवण करणार आहोत. समर्थ रामदास स्वामी या समासामध्ये माया आणि ब्रह्म यांचा संबंध कसा आहे याविषयीचे निरूपण आपल्यास सांगत आहेत. श्रोते हो, तुम्हाला जर आपल्या चॅनलवरील व्हिडिओ श्रवण करायला ऐकायला आवडत असतील तर चॅनलला नक्की लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे आपल्या बहुमूल्य अशा कमेंट बॉक्समध्ये लिहा. समर्थ रामदास स्वामी सांगतात की माया म्हणजे काय? माया शब्द हा मा धातूपासून होतो. मा म्हणजे मोजणे, मावणे, समावेश होणे व माया म्हणजे जिच्यामध्ये विश्व मावते, जी परब्रह्माला मोजमापात आणते ती शक्ती होय. वेदांतात ही महामाया शिरली कोठून? बृहदारण्यक उपनिषदांमध्ये याज्ञवल्क्याने मैत्रेयी स्पष्ट सांगितले की इदम सर्व यदयात्माम, जे आहे ते सर्व आत्मरूप आहे. अद्वैत दर्शनकारांचे अर्थात श्री समर्थांचे सुद्धा सांगणे असे की विश्वाचे मूळ तत्व एकच एक आत्मा आहे, ज्याच्या ठिकाणी अनेकपणा नाही. नेह नानास्ति किंचन, येथे यकिंचितही अनेकपणा नाही. मग प्रश्न असा की अनेकपणाने भरलेले जग कसे निर्माण झाले? त्याचे उत्तर असे की आत्म्या वाचून इतर वस्तूच नाही, म्हणून आत्माच अनेकपणाने दिसतो. या उत्तराप्रमाणे द्वैत व अद्वैत दोन्ही सारखेच सत्य ठरतात, परंतु एकपणा आणि अनेकपणा परस्परांविरुद्ध असल्याने दोन्ही एकाच वस्तूच्या बाबतीत सारखे सत्व असू शकत नाहीत. अद्वैत सत्य आहे असं आत्मज्ञानी पुरुषांचा प्रत्यक्ष अनुभव आहे, तो प्रमाण मानला पाहिजे. येथे आणखी एक मोठा प्रश्न येतो, तो हा की आत्मा एकच एक आहे, संपूर्ण सत्य आहे, सर्वव्यापी, अनंत व अविनाशी आहे. हे जर खरे तर त्या आत्म्यामध्ये अनेकपणाने भरलेले, सतत पालटणारे, अंतवंत अपूर्ण द्वैतमय जगत झालेच कसे? याचे उत्तर असे सांगता येईल की प्रथम हे पहावे की हा प्रश्न येतो कोणाला. आत्मज्ञानी पुरुषाला हा प्रश्न येत नाही, कारण त्याला एकच एक आत्मस्वरूपा वाचून इतर काही अनुभवासच येत नाही. अर्थात आत्मज्ञान नसणाऱ्यांना हा प्रश्न येतो. ब्रह्म निराळे, जग निराळे, त्यास पाहणारा मी निराळा आणि माझ्यासारखे आणखी मी निराळे, अशा भेदबुद्धीने अनेकपणांमध्ये जगणाऱ्या जीवांना हा प्रश्न निर्माण होतो. तो कसा ते पहा. मी खरोखर आत्माच आहे, पण अज्ञानामुळे देहबुद्धीचा उदय झाला आणि खऱ्या मीचा, जीवाचा विसर पडला. तो स्वतःला देहरूप मानू लागला, त्यामुळे सगळे दृश्य विश्व त्याला खरे वाटू लागले. एकीकडे आत्मस्वरूप झाकले गेले आणि दुसरीकडे अनेकपणाने भरलेले व सतत पालटणारे जग त्याला सर्वस्वी खरे वाटू लागले. ज्या अज्ञानामुळे हा एवढा अनर्थ झाला ते तरी कोठून आले? या प्रश्नाचे उत्तर म्हणजे शुद्ध, निर्गुण व निर्मळ परब्रह्मामध्ये अक्षरशः अनंत शक्ती वास करतात. त्यापैकी दृश्य किंवा नामरूपे किंवा आकार निर्माण करणारी एक अतिविलक्षण शक्ती आहे. पूर्ण निराकार आणि स्वतंत्र परमात्मा वस्तूला अनंत आकार देणारी आणि दृश्यांच्या कक्षेत कोंडणारी अशी ही शक्ती प्रथम आत्मस्वरूपावरच झाकण घालते. त्या शक्तीचं नाव माया आणि त्या झाकणाचे नाव अज्ञान किंवा अविद्या होय. अज्ञान, अविद्या, भ्रम, अध्यास, देहबुद्धी ही सगळी मायेचीच प्रजा आहे. आत्मज्ञानी पुरुषाला परमात्मा वस्तू जशी आहे तशीच अनुभवाला येते. अनंत नामरूपांनी भरलेली आणि क्षणोक्षणी बदलणारे चराचर विश्व त्याला परब्रह्माची स्वानंद लीलाच आहे असे वाटत असते. मायेच्या प्रभावाने फसून जाऊन तो आत्मस्वरूपाला विसरत नाही आणि दृश्याला खरेपणा देत नाही, परंतु मायेच्या अधीन होऊन अज्ञानामध्ये जगणारा जीव स्थल काल निमित्ताच्या बंधनामध्ये वावरतो. त्यामुळे आत्मस्वरूप तर तो विसरतोच, पण त्याचबरोबर चराचर विश्व संपूर्ण सत्य मानतो. आत्मज्ञानाच्या भूमिकेवरून पाहिले तर ब्रह्म आणि त्याची शक्ती माया दोन्ही अगदी एकरूपच आहेत.
उलट अज्ञानाच्या भूमिकेवरून पाहिले तर ब्रह्म आणि माया वेगळी वाटतात. म्हणून मानवी बुद्धीच्या पद्धतीने ज्ञानमय ब्रह्म आणि अज्ञानमय माया यांची तुलना करता येते. त्यांची परस्पर विरोधी लक्षणे या समासात श्री समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेली आहेत. परमात्म वस्तूचे इतक्या विविध अंगांनी केलेले साधे सोपे वर्णन मराठी भाषेमध्ये अन्यत्र कोठेही नाही. त्यामध्ये उपनिषदांचे सार ओतले आहे. श्री समर्थ रामदास स्वामींच्या तत्वज्ञानाच्या दृष्टीने हा समास अतिशय महत्वाचा आहे. चला तर मग ओवी स्वरूपामध्ये श्रवण करूयात माया ब्रह्म निरूपण. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम. श्रोते पुसती ऐसे माया ब्रह्म ते कैसे, श्रोत्या वक्तयांच्या मीसे निरूपण ऐका श्रीराम. ब्रह्म निर्गुण निराकार माया सगुण साकार, ब्रह्मासी नाही पारापार मायेसी आहे श्रीराम. ब्रह्म निर्मळ निश्चळ माया चंचळ चपळ, ब्रह्म निरोपाधी केवळ माया उपाधी रूपी श्रीराम. माया दिसे ब्रह्म दिसेना, माया भासे ब्रह्म भासेना, माया नासे ब्रह्म नासेना कल्पांत काळी श्रीराम. माया रचे ब्रह्म रचेना, माया खचे ब्रह्म खचेना, माया रुचे ब्रह्म रुचेना अज्ञानासी श्रीराम. माया उपजे ब्रह्म उपजेना, माया मरे ब्रह्म मरेना, माया धरे ब्रह्म धरेना धारणेसी श्रीराम. माया फुटे ब्रह्म फुटेना, माया तुटे ब्रह्म तुटेना, माया विटे ब्रह्म विटेना अविनाशते श्रीराम. माया विकारी ब्रह्म निर्विकारी, माया सर्व करी ब्रह्म काहीच न करी, माया नाना रूपे धरी ब्रह्म ते अरूप श्रीराम. माया पंचभूतिक अनेक ब्रह्म ते शाश्वत एक, माया ब्रह्माचा विवेक विवेकी जाणती श्रीराम. माया लहान ब्रह्म थोर, माया सार ब्रह्म सार, माया आरती पार ब्रह्मासी नाही श्रीराम. सकळ माया विस्तारली ब्रह्मस्थिती आच्छादली, परिते निवडून घेतली साधुजनी श्रीराम. गोंडाळ सांडून नीर घेईजे, नीर सांडोनी क्षीर सेविजे, माया सांडोनी अनुभवीजे ब्रह्म तैसे श्रीराम. ब्रह्म आकाशा ऐसे निवळ, माया वसुंधरा ढहुळ, ब्रह्म सूक्ष्म केवळ माया स्थूळ रूपी श्रीराम. ब्रह्म ते अप्रत्यक्ष असे, माया ते प्रत्यक्ष दिसे, ब्रह्म ते समची असे, माया ते विषम रूपी श्रीराम. माया लक्ष ब्रह्म अलक्ष, माया साक्ष ब्रह्म असाक्ष, मायेमध्ये दोन्ही पक्ष ब्रह्मी पक्षाची नाही श्रीराम. माया पूर्व पक्ष ब्रह्म सिद्धांत, माया संत ब्रह्म संत, ब्रह्मासी नाही करणे हेत मायेसी आहे श्रीराम. ब्रह्म अखंड घनदाट, माया पंचभूतिक पोचट, ब्रह्म ते निरंतर निघोट, माया ते जुनी जर्जरी श्रीराम. माया घडे ब्रह्म घडेना, माया पडे ब्रह्म पडेना, माया बिघडे ब्रह्म बिघडेना जैसे तैसे श्रीराम. ब्रह्मा सतची असे, माया निरसताची निरसे, ब्रह्मा सकल्पांत नसे, मायेसी आहे श्रीराम. माया कठीण ब्रह्म कोमळ, माया अल्प ब्रह्म विशाळ, माया नासे सर्व काळ ब्रह्माची असे श्रीराम. वस्तू नव्हे बोलीजे ऐसी, माया जैसी बोलीजे तैशी, काळ पावेना वस्तूशी मायेशी झडवी श्रीराम. नाना रूप नाना रंग ती तुका मायेचा प्रसंग, माया भंगे ब्रह्म अभंग जैसे तैसे श्रीराम. आता सो हा विस्तार चालत जाते सचराचर, ती तुकी माया परमेश्वर सबाह्य अभ्यंतरी श्रीराम. सकळ उपाधी वेगळा तो परमात्मा निराळा, जळी आसोनी नातळे जळा आकाश जैसे श्रीराम. माया ब्रह्माचे विवरण करिता चुके जन्म मरण, संतास गेली शरण मोक्ष लाभे श्रीराम. अरे या संतांचा महिमा बोलावया नाही सीमा, जयाचेनी जगदात्मा अंतरची होय श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे माया ब्रह्म निरूपण नाम समास 5वा समाप्त. श्रीराम समर्थ श्रीराम.